नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज ना खूप सुंदर दिवस आहे, कारण आज श्रावण महिना चालू झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि पहिल्याच सोमवाराच्या दिवशी नागपंचमी पण आहे. तर खूप सुंदर दिवस, खूप छान हा योग जुळून आलेला आहे आणि बऱ्याच वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे असं मी ऐकून आहे. तर तुम्हाला माहिती आहे, श्रावण सोमवारचा आपला उपवास असतो सर्वांचाच. तर आणि पूर्ण हा एक महिना आपण पाळत असतो. तर मग आज माझाही उपवास आहे, विशालचा उपवास आहे आणि अजून परत उमेश भाऊंचा उपवास आहे. असं सगळ्यांचे आमचे उपवास आहेत आज. आणि परत म्हणाल तर अजून मम्मींचा पण उपवास असेल घरी. आणि अजून आज नागपंचमी पण आहे, तर त्यामुळे मग कसं घरामध्ये पण पूजा वगैरे करायची आहे. ॲक्च्युली लास्ट इयर मला पॉसिबल नव्हतं झालं पूजा करण्यासाठी, पण मग हे वर्ष इकडे आहे गावाकडे, तर म्हटलं छान आपण मस्त पूजा करू. आणि खूप छान प्रकारे साजरी करतात नागपंचमी. म्हणजे अगदी आता हे इगतपुरी कसं थोडं म्हणजे इकडे इगतपुरीमध्ये कसं इगतपुरी सिटीमध्ये येतं हे, त्यामुळे इकडे एवढ्या बायका काही सेलिब्रेट करत नाहीत. घरामध्येच पूजा म्हणजे नागोबाची पूजा करतात, फोटो वगैरे आणून. ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघायलाच तसं. पण जे खेडेगावाला प्रॉपर असतात ना, तिकडे खूप सुंदर साजरी केली जाते नागपंचमी. आणि ते जर मला शूट करायला भेटलं असतं ना, खरंच मी खूप नशिबान समजले असते, तुमच्यापर्यंत पोहोचवायला मिळालं असतं. पण मी खूप चौकशी केली इथे, खूप जणांना विचारलं की तशा प्रकारची नागपंचमी आपल्या इथे कुठे सेलिब्रेट करतात. पण माझ्या हाती काहीच लागलं नाही मंडळी तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि एकदम मला खेडेगावामध्ये जावं लागेल, म्हणजे कृणली साईडला किंवा मग खंबाळे त्या साईडला, तिकडे मला ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. आणि एवढा सकाळपासून पाऊस चालू आहे, एवढा पाऊस चालू आहे ना, की अक्षरशः घरातून बाहेर निघणं मुश्किल होतं. एवढा पाऊस चालू आहे, एक मिनटं पण पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही, एवढा जोरात पाऊस चालू आहे. त्यामुळे मग काहीच गोष्टी पॉसिबल नाही. बघा भिजून आलेत. काय हो, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. हो ना. आज श्रावणचा जो पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळे त्या कारणामुळे पण जास्त पाऊस पडत असेल, कारण की श्रावण सुरू झालाय. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येक श्रावण मध्ये प्रत्येक वर्षी पाऊस असा जोरदार असतोच. हो, थोडा उघडतो परत ऊन पडतो, पण आज सकाळपासून तसं अजिबातच नाही. सकाळपासूनच पाऊस चालू आहे असं. तर मंडळी, तेच मी तुम्हाला सांगत होते की गावाकडे खूप छान रंग म्हणजे नागपंचमी सेलिब्रेट करतात. काय असतं माहिती आहे का, वारुळाला पूजायला जातात, त्याच्यानंतर परत मंदिरात जातात, सगळ्या सुहासनी मिळून झोका बांधतात, झोका खेळतात सवासनी मिळून. सगळ्या गोष्टी खूप मजा येते, खूप मजा येते नागपंचमीची. ॲक्च्युली एक वर्षी ना मी कसाऱ्यामध्ये होते ना, तर कसाऱ्यामध्ये ना साडी वगैरे नेसून झोका खेळली होती. मला आठवती ती गोष्ट खूप चांगल्या तऱ्हेने. तर भरपूर छान प्रकारे साजरी करतात. मस्त झाडाला झोका बांधतात, त्याला सजवतात, झोका खेळतात सवासीन मिळून, मंदिरात जातात, वारुळाला पूजायला जातात, गाणे बोलतात, फेर धरतात. अशा प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते अगदी खेडेगावांमध्ये. पण इगतपुरीमध्ये इथे तरी आता मला काही तसं दिसलं नाही आहे. जर 100% मला तसं काही मिळालं ना कुठे, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ती गोष्ट. पण आता सध्या तरी इथे काहीच नाही. मी संगीता वहिनींना विचारलं, मावशींना विचारलं, तिकडे नयन वहिनी त्यांना विचारलं की असं करतात का म्हणून. तर म्हणे नाही आरती, म्हणे इथे घरातच साजरी करतात, घरातच नैवेद्य पाणी वगैरे करतात असं. तर मग ठीक आहे, चला. तर मग मी काल जी काही शॉपिंग केली तुम्हाला थोडक्यात दाखवलेलीच आहे. पण आज मला पूजा मांडायची आहे आणि सोबत माझे बरेच काम. आणि आज सकाळपासूनच माझी धावपळ चालू आहे. ॲक्च्युली मावशी पण नाही आलेला आज कामाला, आणि मावशी नसल्या का माझी खूप धावपळ होते मंडळी. मला कामाचं एकदम फास्ट करावं लागतात. सकाळी अरविश स्कूलला गेला, आता त्याला स्कूलमधनं घेऊन यायचं आहे, फराळाचं बनवायचं आहे, मला पूजा मांडायची आहे, भरपूर काही गोष्टी मला करायच्या आहेत. तर घरातलं आता सगळं आवरून झालं आहे माझं, म्हणजे झाडू, लादी, भांडे, किचन साफ, सगळ्या गोष्टी करून झाल्यात. आणि हो, आज एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते की आज तवा पण ठेवत नाही गॅसवरती, किंवा काही कट पण नाही करत, काही खड्डा वगैरे खोदायचं खोदकाम वगैरे काहीच करत नाही. असं आहे, असं शास्त्र मानलं जातं. पण आता तुम्हाला माहिती आहे, काही जण पाळतात, काही जण नाही पाळत. पण मग आम्ही आज सकाळपासून तवा नाही ठेवलेला. आणि तुम्हाला माहिती आहे, आता मम्मी सगळ्या गोष्टी सांगत असतात तिकडनं, तशा कराव्या लागतात मग मला. तर मग ठीक आहे. मला तुमचे भरपूर कमेंट्स पण येत आहेत, पण त्याचं मी पर्टिक्युलरली तुम्हाला आन्सर देईल व्यवस्थित, ठीक आहे. तर मंडळी, चला आता आपण घरातली पूजा करून घेऊया आणि ती कशी करते ते तुम्हाला दाखवते मी. चला. तर मंडळी, इकडे तुम्ही बघू शकता, छान सकाळी देवांना स्नान घातलेलं आहे आणि छान पूजा केलेली आहे, हार वगैरे घातला आहे. इथे मी पूजा करणार आहे, म्हणून मग मी काय केलं आहे, स्वच्छ झाडू मारून स्वच्छ पुसून घेतलं. आता पाट वगैरे ठेवून मस्त पूजा मांडते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. अगदी मंदिराच्या खालीच आहे हे बघा इथे.
तर मंडळी इकडे माझी ना पूजेची तयारी चालू आहे. तर हे ना अष्टगंध आहे, त्याच्यानंतर अजून कापूर घेतला आहे, दूध आहे, लाह्यांचा नैवेद्य असतो नरसिंहाला. तर मग लाह्या घेतलेल्या आहेत, ह्या फुलं आहेत, व्हाईट कलरचं फुल लागेल, बेलपानं आहेत, त्याच्यानंतर आघाडा आणि ही दुर्वाची माळ आहे. तर मंडळी माझी ना पूजेची तयारी चालू आहे आणि जे पोस्टर आहे ते तुम्हाला दाखवते मी आता. थांबा की पोस्टरवरती काय काय आहे. ॲक्च्युली तुमच्याकडे पण असेल, पण मुंबई साईडला ह्या गोष्टी लवकर पाहायला मिळत नाही, त्या इथे आपल्याला गावामध्ये पाहायला मिळतात. आणि मग आता चला पूजेला सुरुवात करू आणि ते पोस्टर पण तुम्हाला दाखवते मी. तर मंडळी इकडे बघू शकता तुम्ही, हा फोटो आहे. यामध्ये ना इकडे ना नरसिंह दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे नाग आहे, इकडे जिवत्या दिलेला आहे, त्याच्यानंतर बुध आणि इकडे बहुस्पती असं हे सगळं. बहुस्पती ना, बृहस्पती. ओके सॉरी हा मंडळी, चुकत असेल तर माझ्याकडनं. बृहस्पती विशाल, हां मी बरोबर आहे. तर मग हे असं हे पोस्टर दिलेलं आहे, हे बघा. आणि आता हे काय करणार आहे मी, एका प्लायवरती ना म्हणजे ना एक पुठ्ठ्यावरती चिपकवणार आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट भिंतीवरती पण चिपकवू शकता, पण मी ना थोडं पुठ्ठ्यावरती चिपकवेल, कारण भिंतीला चिपकवलं तर कलर निघतो ना, त्यासाठी. तर चला आपण आता रेडी करून घेऊया आणि मग पूर्ण रेडी झालं तुम्हाला दाखवते मी. तर मंडळी हे जे नरसिंहाचं जे फोटो आहे हे आपण डायरेक्ट भिंतीला चिपकवलं आहे, कारण त्याचं रिझन असं ना, मी पोस्ट बघा, मी ना हा पुठ्ठा घेतला होता, त्या पुठ्ठ्यावरती चिपकवत होते, पण मग ते पोळ्यापर्यंत आपल्याला तसंच ठेवावं लागेल. जेव्हा पोळा होईल ना त्याच्यानंतर ते काढायचं असतं आपल्याला. मग म्हटलं आता हे ठेवायचं आहे घरामध्ये, तर मग हे भिंतीलाच बरोबर आहे, त्यासाठी मग हे भिंतीला लावलं मी. हे बघा छान दिसतंय आता. आणि यालाच आपण इथे ना हार घालणार आहोत आता. तर ह्या फोटोला आहे ना फुलांचा पण हार म्हणजे घालतात असं नाही, पण आजचा जो मान आहे तो आपल्या आणि दुर्वांचा हार अर्पण केला जातो यांना आज असं. तर मी रात्री घेऊन आलेली, तुम्हाला दाखवते, जे मी पूजेचं ताट तयार केलं आहे ते दाखव. हे मी खाली आहे ना बसणं ठेवलेलं आहे देवासाठी, हे बघा. आणि हा पोस्टर तुम्हाला दाखवलं जसं लावून घेतलेला आहे तो. त्याच्यानंतर हे बघा, याला आहे ना ही माळ, याच्यामध्ये ना हे बघा, हा आहे ना हा आघाडा आहे, आघाडा. आणि हे आपलं दुर्वा. तर ही अशी माळ, ती पण आपण आता अर्पण करणार आहोत पहिले. तर मंडळी इकडे बघू शकता, नरसिंह, नाग, जिवत्या, या सगळ्यांचे मी असं हे पोस्टर लावून घेतलेलं आहे. आणि हा जो हार आहे तो आपला आघाडा आणि दुर्वाचा हा हार घातलेला आहे. आणि इथे आता तर मंडळी पूजेला सुरुवात केलेली आहे. इकडे बघा समया भरल्यात, पहिले आपण हा दिवा लावून घेऊया सुरुवातीला. दिवा छान पेटले आणि आता आपण पूजा करून घेऊ पटापट. हे फूल आपण ठेवूया इथे. त्याच्यानंतर हे अष्टगंध, हा लाह्यांचा नैवेद्य, त्याच्यानंतर हे दूध आणि शमीपत्र आहे ना, हे शमीपत्र आहे, हे पण ठेवायचं आपल्याला. आणि हे बेलाचे पानं आहेत, हे पण आपल्याला पूजेला ठेवावे लागतील इथे, हे बघा. आणि हे शमीपत्र, तर मंडळी अशा प्रकारे आता पूजा करून झालेली आहे. हे बघा मस्त समया लावल्या, लाह्या, त्याच्यानंतर फुलं, बेलाची पानं, शमीपत्र, त्याच्यानंतर आघाडा आणि परत हे दुर्वाची माळ, असं सगळं करून नागोबा म्हणजे नागोबाचं जे पूजन आहे ते झालेलं आहे. आणि थोड्या वेळात आपण आहे ना मंदिरात पण जाणार आहे, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. ॲक्च्युली इगतपुरी तालुक्यामध्ये ना खूप छान छान मंदिर आहेत महादेवाची, आणि खूप छान शिवलिंग वगैरे खूप सुंदर आहे.
पण मग एवढा पाऊस आहे ना बाहेर सध्या चालू, तर बाहेर निघणं शक्य नव्हतं. आणि तुम्हाला माहिती आम्ही दोघं निघालो, आयुष लगेच येतो. म्हणून मग आम्ही इथे जवळच आपल्या जे दत्ताचं मंदिर आहे ना, तिथे शिवलिंग आहे, तिथेच जाऊन पूजा करणार आहे. जेव्हा मी मंदिरात जाईल पूजा करण्यासाठी तेव्हा तुम्हाला बाबा माझ पूजा केली ना म्हणून मी साडी नेसली. आयुष स्कूलमधून आलं, दाखवा त्याला. स्कूलमधून आलो आरो. जे जे बाप्पा केलं, पाय पडले, अभ्यास करतोय. चला आता जेव्हा मी देवळात जाईल तेव्हा तुम्हाला दाखवते. आणि हो, आज कुणाची तरी मजा होणार आहे आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्या वेळात दिसेलच तर मी काय बोलते. तर इथे तुम्ही पाहू शकता, मला त्यांनी अष्टगंध लावला इथे आणि स्वतःला आता लावतोय तो, है ना अरू? ठीक आहे. आता कोणाला लावायचंय? काकाला लाव जा ना, काकाला जा. तर मंडळी इकडे बघा देवपूजा झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं आता घरामध्ये. हे बघा इकडे आहेत उमेश भाऊ. मग आज मम्मी काय बनवत आहेत? हा का? अरे वा, आज कुणाची तरी मजा होणार आहे मग. तर मंडळी देवाची पूजा झाली, तुम्ही पाहिलं. आणि आता आम्ही चाललो आहोत देवळामध्ये. मी जास्त लांब नाही जाणार आहे कारण मला आहे ना एक काम आलं आहे. मला आहे ना तर म्हणजे ना नगरपालिकेत जायचं आहे परत, कारण सातबारावरती नाव लावायला दिलं आहे आणि ते लागतच नाही आहे आणि ते डॉक्युमेंट्स मला खूप अर्जंट आहे. आज तुम्हाला माहिती आहे मंडे पण आहे, तर सकाळी सकाळी एकदा जाऊन आली आहे तरी, पण आता परत जावं लागेल मला, कारण ते झाल्याशिवाय पुढचं काम होणार नाही असं. तर मग मला जावं लागेल. पण म्हटलं जाऊन पटकन आहे ना, जास्त लांब न जाता इथेच पटकन देवाची पूजा करते. आणि तर मग चला आता मंदिरात जाऊन येते. आणि हो, आज आहे ना श्रावण म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. तर आमच्याकडे ना प्रत्येक मूठ असते, तर आज शिवमूठ आहे. आणि मग मला ते तांदूळ घेऊन जायचे आहे. त्याच्यासाठी जे तांदूळ आहे ते असं मुठीने घ्यायचं आणि असं अंगठावरती करून मग शिवलिंगावरती अर्पण करायचे, पिंडीवरती अर्पण करायचं असं. तर मग मला ते पण करायचं आहे आज. सोबत पाणी असेल, दूध असेल, हे अभिषेक करायचा आणि पूजा करायची. त्याच्यामध्ये भस्म असेल, त्याच्यानंतर अष्टगंध झाला, या सगळ्या गोष्टी. जसं मी ताट तयार करेलच तर तुम्हाला दाखवेल मी. चला मग आता आपण मंदिरात जाऊन पूजा करूया. आणि शिवमूठ काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली तुम्हाला सर्वांना माहिती असेल, माझ्यासाठी थोडीशी नवीन गोष्ट आहे, तर मी ते पहिल्यांदा करते, तर ते तुम्हाला दाखवते. चला मग. तर मंडळी आम्ही मंदिरात चालू आहे. हे आहे दूध पिंडीला वाहण्यासाठी आणि त्याच्यानंतर फुलं घेतलेत, व्हाईट फुल लागेल, बेलपत्र, शमीपत्र घेतलेलं आहे मी, आणि कापूर घेतलेला आहे, भस्म आहे, अष्टगंध असं, आणि पाण्याचा लोटा भरून घेतला आहे. आणि ही माझी व्हाईट साडी तर तुम्ही पाहिलेलीच आहे. त्याच्यामध्ये एक मिसिंग राहिलं आहे, मला तांदूळ घ्यायचे आहेत. 11 तांदूळ थोडे साईडला काढून घ्यायचे आणि अजून तांदूळ घ्यायचे, एक मूठ म्हणजे एवढी मूठ बसेल असं, तर ते पण मी घेते. मी विसरले होते, आता काढून घेते पहिले. आणि अजून काय, अख्खे तांदूळ घ्यायचे, तांदूळ तुकडा नसला पाहिजे, अख्खे तांदूळ पाहिजे सगळे. चला बघा, हे तांदूळ घेतले आहेत, याच्यातून मला ना 11 तांदूळ साईडला काढायचे. हे बघा, हे ना फक्त 11 तांदूळ आहेत आणि हे तिथे असं सुरुवातीलाच ठेवायचे शिवलिंगावरती. तर चला मंडळी, जास्त काय लांब नाही, मला इथेच जायचं आहे. याच्यावरती माझा रुमाल आता मला सापडत नाही आहे, तर मग राहू दे, ठीक आहे, इथे जवळ जायचं आहे. तर चला पाणी घेते मी आता आणि मग निघूया आपण देवळात जाण्यासाठी. तर मंडळी आपण आलो आहोत मंदिरात आणि तुळशीचं वृंदावनाचं सुरुवातीला खूप छान वाटते. दाखव तर मंडळी हे आमच्या आदर्श कॉलनीमधलं श्री दत्त मंदिर आहे. इकडे मध्ये दत्तगुरूंचं मंदिर आहे, आधी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि इकडे शिवलिंग आहे बाजूला, त्यामुळे मग मी इथेच पूजा करणार आहे. तर आता इकडे विशाल पूजा करताय.
तर मंडळी माझी ना शिवलिंगाची पूजा करून झाली आहे. आपण आता आतमध्ये जाऊ. दत्तगुरूंचं मंदिर तुम्हाला दाखवते मी. खूप छान आहे इकडचं हे आणि खूप शांतता वाटते मंदिरामध्ये. चला तुम्हाला दाखवते आता. हे बघा श्री दत्त मंदिर म्हणून नाव आहे. मंडळी दत्त जयंतीच्या वाजता या मंदिरात खूप गर्दी असते दत्त जयंतीच्या दिवस. तर आपलं इथं लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जय गुरुदेव. तर मंडळी अशा प्रकारे आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण इकडनं घरी निघूया. चला मंडळी, मी घरी आलो आहे आता मम्मीला भेटायला. तर आज श्रावणचा पहिला सोमवार आहे. तर मम्मीने इथे छान असं पूजा मांडली आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि आपलं घरचं मंदिर. तर मम्मी इथे उपवासासाठी साबुदाण्याचे वडे बनवत आहे. इथे बघा हे रेडी झाले आहेत. आणि ते आता दुसरं श्रावण सोमवार सगळ्यांचे उपवास. आज खूप दिवसापासून त्याने सुद्धा काही खाल्लं नाही, तर चला म्हटलं आता आपण साबुदाणा वडे बनवू, चटणी बनवू. आणि मला मम्मीच्या हाताचे साबुदाणे वडे खूप आवडतात, खूप छान लागतात आणि खूप खायला मजा येते. आता आरवीश बघा काय रे, तुला आवडतं दारू? तर आरवीशला पण इथं खूप साबुदाण्याचे वडे आवडतात. तर मम्मीला मी सांगितलं होतं की आज श्रावणचा पहिला सोमवार आहे, उपवास आहे सर्वांना, तर तू साबुदाण्याचे वडेच बनव. म्हटलं खिचडी, मम्मी म्हटलं खिचडी बनव. म्हटलं खिचडी नको, साबुदाण्याचे वडे बनवते, छान लागतात आणि सर्वांना आवडतात पण, आणि सर्व आवडीने पण खाणार. सगळ्यांना आवडतं साबुदाणा वडे. खिचडीपेक्षा साबुदाणा वडे सगळे खातात आवडीने. त्याच्यासोबत दह्याची चटणी, त्याच्यासोबत सगळे खातील. खूप मजा, खूप भारी, खूप भारी लागतं. चला मग. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता 2-2 ताट रेडी केले मम्मीनी आणि खूप असं छानसं ताट असं सजवलेलं आहे मम्माने. तर त्याच्यासोबतच आम्हाला दही वगैरे दिलं आहे मम्मानी. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन असं छान लागतं ना, दही आणि साबुदाणे वडे. आणि खूप असं गरम गरम आणि खूप क्रंची वाटतं आहे. बघा आवाज येतोय. आणि मंडळी, जसं की तुम्हाला सांगितलं होतं की जसं तुम्हाला माहिती आहे की मी 2.5 वर्षानंतर घरी आलो आहे आणि 2.5 वर्षानंतर मम्मीच्या हाताचं खायला म्हणजे खूप मजा येणार. ती पहिल्याची जी चव, जी पहिल्याची जी टेस्ट आहे तीच असेल. तर चला मग टेस्ट करतो आणि सांगतो कसं झालं. मस्त छान झालं साबुदाणा. खूप भारी झालंय, खूप भारी आहे. आणि मजा आली. जी पहिलीची टेस्ट होती तीच टेस्ट आहे. चवमध्ये आणि टेस्टमध्ये काहीच फरक नाही, एकदम भारी बनवलं. या तुम्ही पण या. श्रावण महिन्यामध्ये बेलाचं झाड लावणं खूप महत्त्वाचं असतं. खूप अश्वयज्ञ केल्याचं पुण्य मिळतं आपल्याला. त्याच्यामुळे बेलाचं झाड प्रत्येकाने लावावं श्रावण महिन्यामध्ये. प्रत्येकानं श्रावण महिन्यामध्ये बेलाचं झाड लावणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही आज बेलाचं झाड लावतो श्रावण महिन्यात. सोमवार, पहिला सोमवार श्रावणी आणि नागपंचमी, म्हटलं आज हे झाड लावावं आपण. पाणी घेऊन ये.
आमचं बेलाचं झाड लावून झालंय. आता त्याला छानपैकी मस्त मोठं होण्याची वाट बघतो आम्ही. तिची वाढ पाहायला झाड कधी होतंय वाढतंय आता कधी तुम्ही बघू शकता. झाड भरपूर आहे इकडे तुळस आहे, इकडे आंब्याचं झाड आहे, इकडे शमीपत्र आहे, कोरफड आहे, शमीपत्र आहे, शमीपत्र आहे, गुलाब आहे, हे आता मनी प्लांट, मनी प्लांट आहे. मनी प्लांट लावले गोकर्णाचं आहे, गोकर्णच आहे. निळ्या गोकर्ण, इथे गुलाबाचं आहे, ही गुलाबाची झाड आहे, पूर्ण गुलाबाचे झाडावरती ही सदाफुली आहे, खाली सदाफुलीचे झाड आहे. एवढं सगळे झाडं लावलेली. म्हणजे तुळस छान भरली एकदम मस्त, छान झाली तुळस. खूप सुंदर भरली आमची तुळस, खूप फुलली छान अशी आमची तुळस. हे सगळं मम्मीला क्रेडिट जाता का? आम्हाला काय जातं? मम्मीलाच जातं क्रेडिट. तर मंडळी झालेली आहे संध्याकाळ. मस्त संध्याकाळची दिवाबत्ती केली. इकडे मस्त समया लावून दिल्या आहे. छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय घरामध्ये. हे बघा इथे आरवीचं चाललंय टी व्ही बघायचं काम. तो आत्ताच आलाय घरी. बाबा झोपलेत ना आरू? विशालला थोडं ना कणकण आल्यासारखं झालंय म्हणून विशाल थोडा आराम करतायत. हे बघा दिवा लावून झालाय, तुळशीला अगरबत्ती. हे बघा. तर मंडळी आता घरातलं सगळं आवरून झालं, दिवाबत्ती झाली आणि आता ना स्वयंपाकामध्ये करणार आहे वरण भात, मेथीची भाजी, चपाती आणि गोड बघू काय करता येईल मला. शिरा करेल, नाहीतर मग मला ना श्रीखंड खायची इच्छा आहे, श्रीखंड चपाती. तर मग तेच करेल मी. आणि आरविशलाही बरं होईल, कारण आरविशचं पण थोडंसं पोट खराब आहे. त्यामुळे मग आरविशने श्रीखंड चपाती खाल्ली तर त्याला पण आवडते. सर श्रीखंड चपाती आवडते ना रे? नाही मग काय आवडत. काय आवडतं मग तुला? मला काही भेंडी नाही. भेंडी नाही आहे घरामध्ये. आता मेथीची भाजी करते, पण मग तुला मेथीची भाजी नाही खायची. मेथीची भाजी गरम आहे, पोटात गडबड आहे ना. हां मग तू आता श्रीखंड चपा खा, चालेल ना? खाशील ना? मग काय खायचं तुला? बरं नाही आहे? बरं नाही म्हणून तर सांगते श्रीखंड चपाती खा. तुला आवडते बाबू श्रीखंड चपाती, तू खातो. तुला मी वाढून दिलं ना, मग तुला सांगेल श्रीखंड काय म्हणून. आरवीश इकडे बघा. हे बघा सलमानचा फॅन बघायचा आहे का तुम्हाला? हे बघा सेम त्याच्यासारखा डान्स करतोय. तर मंडळी मला ना भाऊचा आत्ताच कॉल आलेला आहे आणि मला भाऊशी बोलायचं आहे. खरं तर मला बोलला होता गुडा फोन कर फ्री झाल्यावरती. म्हटलं मामाशी, हां विदाशी ना. तर मग फोन करेल. आणि तुम्हाला माहिती आहे नागपंचमीचा उपवास हा आपल्या भावासाठी असतो. आपण आपल्या भावासाठी हा उपवास करत असतो. काय मामीशी नको बोलू, मामी तुला मारेल, फटके देईल मामी. हा मामी ऐकेल ना, मग तुला बरोबर करेल. हा मामी व्हिडिओ बघेल, मग तुला समजेल. तर मग मंडळी तेच मी बोलत होते की हा जो उपवास आहे तर आमच्या पूर्ण म्हणजे आम्ही भावासाठी लहानपणापासून आम्हाला माहिती आहे की भावाचा उपवास असतो, भावासाठी केला जातो, भाव आपली रक्षा करतो. तसंच मग नागोबाला पण आपण भावाच्या रूपात पुजतो आणि आपली रक्षा करावं असं आपण मानत असतो. पण बेसिकली हा भावासाठी उपवास असतो. सॉरी भावासाठी हा उपवास असतो नागपंचमी. ठीक आहे चला मग मंडळी आता आपण जाऊ, म्हणजे स्वयंपाकाची तयारी करू घरात. आपला नैवेद्य दाखवून झालेला आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे. पाया इथे आरुष पाया पडतोय. त्याला खूप आवडतं असं पाय वगैरे पडायला. तर मंडळी माझा स्वयंपाक करून झालेला आहे. इकडे मस्त मी फिकं फिकं वरण बनवलेलं आहे आणि इकडे मेथीची भाजी, श्रीखंड, चपाती असा माझा स्वयंपाक आहे. इकडे विशाल बसले जेवायला. काय हो आरविशला भरवताय ना? आरविशने ना श्रीखंड चपाती मनाच केली, नाही तर नाहीच खाल्ली. कारण की त्याला ना जास्त असं जेवणामध्ये गोड नाही. पण तर मंडळी आरविशने काय श्रीखंड चपाती खाल्ली नाही, मग त्याला थोडासा वरण भात दिला आणि मेथीची भाजी त्याची फेवरेट आहे, त्यांनी खाल्लीच मेथीची भाजी.
ऐकलंच नाही त्यांनी. इकडे आमचं जेवण वगैरे झालं आणि नंतर आहे ना विशालची थोडीशी तब्येत ठीक नाही, विशालला थोडी कणकण आलेली होती. मग विशालने आराम केला आणि आम्ही पण जेवण करून झोपून घेतलं कारण खूप थकलो होतो. त्यानंतर व्हिडिओ काही शूट केला नाही. तर मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते.